टाळत होती, कारण ना मला स्वतःलाच ते खूप डिस्टर्बिंग वाटत होतं. मम्माकडे जायचं, मम्माकडे. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज संडे, आज दुपारीच आम्ही आलो आहे रिसॉर्टवरनं. येताच ठरवलं होतं की मावशीकडे जाऊयात, कारण आय थिंक मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशी माझी तब्येत वेळेवर बिघडली आणि आमच्याकडनं सियाचा बड्डे मिस झाला होता. तर येताच म्हटलं, रोडवरच होतं, तर म्हटलं मावशीकडे जाऊन येऊयात. पण गिफ्ट वगैरे पण घेतलं होतं मी तिला. पण झालं असं की दुपार झालेली होती, 12 वाजले होते, काय 12-12:30 झाले होते ना. सखीचा पण झोपायचा टाइम झाला होता आणि सियाचा पण. आणि त्या दोघे एकत्र असल्यानंतर एकमेकींना झोपू देत नाही. लास्ट टाइम आम्हाला एकाच ठिकाणी 2 वेगवेगळ्या झोळी बांधाव्या लागल्या होत्या, कारण दोघींनाही झोपायचं नव्हतं, दोघींना फक्त खेळायचं होतं. त्यामुळे मग आता म्हटलं घरी जाऊयात, सखीला झोपवूयात. सखीचे नाटकं अजूनही सुरू आहे, पण म्हटलं चला आता सखीची झोप वगैरे झाली आहे आणि आम्ही पण मावशीकडे निघतोय. तसं आमचं खूप आधी जाणं व्हायचं, पण आता जेव्हापासून आमच्या दोघींच्या प्रेग्नन्सी राहिला होता मागे पुढे, तेव्हापासून आमची पूर्ण गडबड झाली आहे. तर चला, सियाच्या बर्थडेला पण चाललो आहे आम्ही. सियाचा बर्थडे झाला आहे, पण आम्ही पुन्हा सेलिब्रेट करायला चाललो आहे. तर तुम्हाला पण सोबत घेऊन जातो. चला सखू, तुला हाय करायचं सगळ्यांना. सखी इतकी गोंडस दिसते, पण ॲज युजल ती भाव खाणार, तिच्या पप्पावर गेली ती. चलो स्टे ट्यून. कुठे सिया? कोणाचं आहे ते? सियाचं आहे ना. आणि सियाला हॅपी बर्थडे केलं का तू? बाई एवढ्या गुणाच्या. लास्ट आहे. सियाचं पोट दुखतंय, सियाला औषध दे सखी. चेक कर सियाला, पोट दुखतं ना. हां कर, चेक कर. अगं सखीकडनं ते शोध हे काढून घ्यावं लागणार. सखी सारखी चेक करायची 2-2 मिनिटाला. तिला विचार काय झालं? काय झालं, पोट दुखतं? एवढं करूनही त्या दोघींचं मन भरत नव्हतं. सखीने सियाची गाडी घेतली, सियाची रडरड सुरू झाली. म्हणून सियाकडे मागच्या बड्डेला आली एक नवीन गाडी होती, ती काढली आणि तिच्यावर त्या दोघी खेळत होत्या. आणि त्यात पण सखीलाच झालं होतं की त्याने नवीन गाडी आली ना, तर नवीन गाडी तरी मला ती खेळायला तू. आणि ते खेळून होतच होतं. तर म्हटलं चला सियाचं गिफ्ट ओपन करूया, आणि त्यातही त्यांची मस्ती सुरू झाली. सिया, अगं सखीचं गिफ्ट आहे ते. सखीचा चेहरा बघ, इकडे बघ. सखी सियाच आहे. तू दे सियाला, दे सियाला दे. आपण नवीन आणू आपण. बाई सखीला ना ते. ठीक आहे. निखिल तुझा फोन दे ना मला. हॅपी बर्थडे. सिया त्याची घेऊन ये का. सिया बेबी ना. मला पण आहे. हॅपी बर्थडे. नाही ग, सखीच आहे सिया ते. काय आहे ते? काय आहे सिया? कोणाचा हॅपी बर्थडे झाला? सखीचा. सखीचा. अरे बाप रे, काय आणलं रे दादीने? स्कूटर. हेच पाहिजे होतं तुला? हा? हेच पाहिजे होतं तुला? खाली गेल्यानंतर त्याच्या मोठ्या पोरी घ्यायचा ना. वाव. अरे बापरे, झाली लगेच. सखीचा चेहरा बघ. इथं थांब सर, एक मिनिट आपण बोलू. 1 मिनिट फक्त. बाप. चल 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 सिया चल. जा पुढे जा. इकडे चल, इकडे. माझं आहे ते. चालवा. इथे त्या दोघांची मस्ती सुरूच होती, पण घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सखीने जो गोंधळ घातलाय ना, तो बघा. डब्यांचा हा एवढा पसारा घालून इकडे बघा. चलो, हात वरती पकडा. चला वरती. रोज काहीतरी नवीन शिकतो आम्ही रोज. चला, गेली का वरती अजून? हा, पकडा वरती. हा, अजून वरती पकडा. डायरेक्ट वरच्या टोकाला जाते ती आणि एकदम गोड उतरते परत. हा, पकडा. हा, जा वरती अजून. ठेवा वरती पाय. हा, गुड गर्ल. हा, आता एक हात खाली पकडा. खाली पकडा एक हात. पप्पा इथंच आहे. हा, हळू. हा, बस. आता हात खाली घ्या. हा पाय इथं ठेवा. हा, हात खाली घ्या आता. हा, इथं पकडा.
हां गुड. हां इथे ठेवा आता. हां 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 घे हात खाली. एक हात खाली घे. हां 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 हळू हळू. हां एक हात खाली घे. ठेवा तिथं पाय. हां 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 पकडा तिथं. हां गुड. आणि घरी ते उद्योग चालतात, बट त्या स्केटिंगच्या ग्राउंडवर गेल्यानंतर तो स्केटबोर्डचा स्लोप, हा जो स्लोप तुम्हाला दिसतोय ना, हा बऱ्यापैकी वरती आहे. सखी मस्त त्याच्यावर घेऊन जाते, ते स्केटबोर्ड खाली उतरते, म्हणजे ती हळूहळू शिकते, स्ट्रॉंग बनते. आणि पण तिथे गेल्यानंतर घरी यायचं नसतं तिला. दुसऱ्या दिवशी ती इतकी गोड होती, पण घरी यायला किती नाटक करत होती ते पण बघा. पप्पा घरी इकडे बघ. घरी जायचं. चल उतर खाली. घरी जायचं. चल गाडीवर घरी जायचं. घरी जायचं का बरं? मम्माकडे जायचं. मम्माकडे. कट टू डे 2 or 3 माहीत नाही. आज 7 मे लास्ट मी कधी शूट केलं होतं, त्याप्रमाणे सगळं चालू आहे. तर माझं सकाळचं सगळं आवडलं. मी आता वर्कआउट, डाएट, चालणं वगैरे सगळं प्रॉपर सुरू केलं आहे. ते करून मी घरी आली, मोबाईल स्क्रोल करत होती. तर काल रात्रीचीच न्यूज आहे की पुण्यात पर्वतीजवळ पुन्हा सेम प्रकार घडला आहे, जो नरसापूरच्या इथे झाला आहे. इतकं डिस्टर्बिंग होतं. मी त्या मागच्या टॉपिकवर बोलणं टाळत होती, कारण ना मला स्वतःलाच ते खूप डिस्टर्बिंग वाटत होतं. आणि मी काही लोकांचे बघितले व्हिडिओज वगैरे, की कसे मेकअप करून येत आहेत, 1-2 मिनटं बोलत आहेत, 4थ्या मिनटाला त्यांच्या लाईफमध्ये परत जाऊन सगळं एन्जॉय करत आहेत. आणि मी एक AI व्हिडिओ पण बघितला, ज्याच्यात ते बाळ, 3.5 वर्षाचं बाळ, तिचा जो फोटो फिरतोय त्याचा तो AI व्हिडिओ केलेला होता, ज्याच्यात ती खूप बोलत होती. आणि ते मला पर्सनली खूप डिस्टर्बिंग वाटलं. तर मला झालं की तिच्या घरच्यांसाठी हे खूप खूप वेदनादायक असेल. सो त्यांच्या जखमेवर असं त्या खपल्या काढणं नको. कारण मी तिच्या वडिलांचा व्हिडिओ बघितला आणि ही सीम्स व्हेरी स्ट्रॉंग मॅन. ज्या प्रकारे ते बोलत होते, कोणत्याच राजकारण्याने आमच्या घरात यायचं नाही जोपर्यंत तुम्ही त्या माणसाला शिक्षा देत नाही. सो खूप फर्म स्टँड घेणारे ते वाटले. सो आणि लोक ऑलरेडी त्यांच्या सपोर्टमध्ये आहे. तर मला असं वाटलं की नको त्या टॉपिकवर अजून चिघळायला, म्हणून मी त्या विषयावर बोलणं टाळलं. पण आज पुन्हा तो प्रकार, म्हणजे तो मागचं प्रकरण निवडलेलं पण नव्हतं. इतका आक्रोश चालू आहे लोकांचा, आणि त्यात तुमची हिंमत होते. म्हणजे आजकाल तर म्हणजे मुलींना बाहेर पाठवणं काय, म्हणजे कालचं जे प्रकरण झालं त्याच्यातच दाखवत आहेत की त्या मुलीचे आजोबाच आहेत किंवा कोणीतरी नातेवाईक आहे. 2-4 वेगवेगळ्या न्यूज आहेत आणि खूप जण टाकत आहेत. पर्वतीजवळ काल मला तर रात्री काही आयडिया पण नव्हती. आत्ता बघताना ते इतकं डिस्टर्बिंग आहे, एक मुलीची आई म्हणून. मला असं होतं की कोणाकडे द्यावं, म्हणजे तिला ते 4-5 पुस्तकातले शब्द शिकवण्यापेक्षा आता सेफ कसं राहायचं, मारामारी कशी करायची, प्रोटेक्ट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागणार आहे. आणि हे खूप काय म्हणतो, ही एक वृत्ती आहे. कारण आपण आधी नाही ह्या जातीच्या माणसाने केला म्हणायचो, नाही तो लांबचा होता, त्याचा घरच्यांशी वाद होते म्हणून केला, किंवा नाही यार तो काय कारणं शोधत नव्हतो आपण. पण एक 75 वर्षाचा म्हातारा, एक 65 वर्षाचा म्हातारा, घरातलंच कोणीतरी, हे म्हणजे कुठून आणि कसं वाचवायचं, याच्यापेक्षा तर मुली न झालेल्या बऱ्या. म्हणजे आणि हे मुली नाही, मुलं पण म्हणजे लहान मुलं कोणीच नाही आहे. मी 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला, आय थिंक तुम्ही पण बघितला असेल. तो बघून मला इतकं वाईट वाटलं की एक मुलगी आहे जिची आई वारली होती आणि तिच्या वडिलांनी काहीतरी फ्रेंडकडे दिलं होतं, आणि ती बाई इतकी निर्दयी म्हणावी की ती त्या बाळाच्या डोळ्यात पूड टाकत होती मिरचीची. आणि त्याच्यानंतर 5-10 मिनटं असं झालं की यार म्हणजे मला ते पचतच नव्हतं की यार कधी असं जखमीवर लागलं तिखट तर काय होतं. तुम्ही डोळ्यात तिखट टाकतात लहान बाळाच्या, म्हणजे कुठेच सेफ नाही आहे. काहीही करो, आजकाल फक्त मुली किंवा लहान मुलं फक्त घरात ठेवण्याचे यायचे झालेले आहेत, कारण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे मलाच झालं की मी सखीला माझ्या निखिलशिवाय सोडून कोणाकडेच देऊ पण नाही शकत किंवा ठेवू पण नाही शकत. कारण ही वृत्ती आहे आणि ती अतिशय घाणेरडी वृत्ती आहे, जी नाही जाणार. वृत्ती म्हणू शकता, विकृती म्हणू शकता, जे काही आहे ते. पण त्याने खूप विचित्र आहे हे जे काही आहे ते, ज्याने. आणि हां, मुळात ते जे नरसापूरचं प्रकरण झालं त्याच्यात मी बघितलं की ते जे गुन्हेगार आहेत, म्हणजे तो जो गुन्हेगार आहे, ते काय म्हणायच्या लायकीचंच नाही, तो जो गुन्हेगार आहे त्याची बायको आणि मुलगा ते आता सांगतात की नाही मारून टाका, तो माणूसच तसा आहे, असं तसं.
पण मागे 2 वेळेस, एकदा 75 वर्षाच्या बाईवर बलात्काराचा ट्राय केला होता, एकदा सख्या भावाच्या मुलीवर पण केलेला होता आणि ते जेलमध्ये होते. तिथून सोडवून आणून कोणी सोडवलं होतं त्यांना? मग तुम्ही घरच्यांनी सपोर्ट केला. जर तुमच्या जवळच्या माणसामध्ये इतकी विकृती आहे किंवा इतकी वाईट वृत्ती आहे त्या माणसाची, तुम्हीच त्यांना कुठेतरी सपोर्ट करा. त्यावेळेस त्यांना बाहेर काढलं नसतं तर आय डोंट थिंक ही घटना झाली असती. ही खूप विचित्र वृत्ती आहे आणि आपण कोणाकोणाला दोष देणार? म्हणजे कोणतेच आई वडील आपल्या मुलांना शिकवत नाही की नाही तू असा वाईट वाग, तू तसा वाईट वाग. हे आतून असतं, जे येतं ना हे आतून असतं की नाही यार हे असंच, हे तसंच. पण याने जे काही आयुष्य मागे पुढे होत आहेत ना ते खूप अवघड आहे. म्हणजे लहान मुलं, मालेगावचं प्रकरण अजून निवडलेलं पण नव्हतं आणि तिथे पण काहीच नाही झालं आहे. आणि असं झालं आहे ना की राजकारण्यांना, त्या सरकारला काय दोष देणार? हे सरकार राहू द्या, दुसरं सरकार येऊ द्या, ते फक्त एकमेकांवर चिखल उधळणारे, एकमेकांच्या चुका काढणारे, काळ्या चिठ्ठ्या काढणारे, काय तर त्यांचे प्रकरण करणारे. त्यांना आपल्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. आपण वोट द्यायला जातो बट त्यांना ॲट द एंड जेव्हा आपली गरज असते. मी फोन कॉल पण ऐकलं, म्हणजे त्यांनी जे शेअर केले जेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते त्या मुलीच्या वडिलांशी, ते पण ऐकलं आहे. बट त्याचा रिझल्ट काहीच येत नाही ना. म्हणजे आम्ही डोळे बंद करून वोट करतो की नाही यार सरकारवर विश्वास ठेवतो आणि ह्यावेळेस तुम्हाला सांगते इतका पैसा वाटप होता, 1 रुपया न घेता वोट केलं होतं की नाही यार हेच सरकार पाहिजे किंवा हेच हे पाहिजे. आणि त्याचा जर असा रिझल्ट येत असेल तर खूप अवघड आहे. म्हणजे एका दिवसात तुमची नोटबंदी होते, एका दिवसात तुमचे काय काय कायदे चेंज होतात, शपथविधी होतो तुमचा पहाटे, तुम्ही सरकार बदलता एका दिवसात आणि तुम्हाला इतकी छोटी गोष्ट म्हणजे मान्य आहे की ते तुमचं काय न्यायव्यवस्थेप्रमाणे वेळ लागत असेल तर ते एकदा डोळे बंद करून लोकांकडे सोडून द्या. पुढचा कोणताच माणूस ही गोष्ट करायची हिंमत करणार नाही. आणि आता लोक आहे ऑलरेडी त्या आक्रोशात. काय बाबू? हो तिथे जायचं. आणि लोक आहेत त्या आक्रोशात की लोक सोडणारच नाही, समोरच्याची हिंमत पण नाही होणार. बट ही वृत्ती आहे ज्याला आय डोंट थिंक कोण काय करू शकतं. आज मी बोलते कारण मला मी प्रकरण बघितलं रस झालं की यार परत तेच, अजून 4 दिवसाने परत तेच, अजून 5 दिवसाने परत तेच. लहान मुलं खाली सोडावे की नाही खेळायला. म्हणजे मी सखीला न्यायाने ठेवायच्या वेळेस इतका विचार करत होते की मलाच झालं होतं की नाही नको एका पॉईंटला की मी नाहीच विश्वास ठेवू शकत. म्हणजे मी घरी कोणाकडेच नाही सोडू शकत तिला. ही स्थिती किंवा मग मुलींना बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल ना, ही स्थिती आपोआप निर्माण केली जाते. असं काय ते सुरू आहे. बट जे काही आहे ते खूप विचित्र आहे, खूप वाईट आहे आणि कोण त्याच्यावर काय ॲक्शन घेईल माहीत नाही. बट ॲट दिस टाईम आपल्याला आपलं मूल प्रोटेक्ट करणं खूप प्रायोरिटीवर आहे. म्हणजे मला नाही वाटत मी आता कोणाचकडे नाही देणार मी माझ्या लेकीला, कारण विश्वासच नाही ठेवू शकत कोणावर. इतकी घाणेरडी परिस्थिती सध्या चालू आहे. आणि काय यार काय बोलणार ह्या प्रकरणावर अजून. लेट इट बी. आज जे काही येते इथे संपवते. मला खरंच खूप जास्त काही बोलायची इच्छाच होत नाही आहे.